नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजची ही कथा खूपच ज्ञानवर्धक आणि खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की शेवटी पत्नीच्या त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरुषाने पाहिल्या पाहिजेत. मित्रांनो, जो पुरुष आपल्या पत्नीच्या या 3 गोष्टी पाहतो तो आपल्या जीवनात कधीही गरीब राहत नाही. त्याच्या घरात सदैव माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मीची कृपा त्याच्यावर सदैव असते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की अखेर त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या पाहिल्या पाहिजेत. मित्रांनो, त्याआधी तुम्ही सर्वांना एकच विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलवर आपल्या दररोज ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि कमेंटमध्ये सुद्धा हर हर महादेव नक्की लिहायला विसरू नका. जो असे मनोभावाने लिहिल, देवाचे देव महादेव सदैव त्यांच्यावरती कृपा ठेवतील. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या सुंदर व्हिडिओला आणि सुंदर कथेसह जाणून घेऊया की पत्नीच्या त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या पाहिल्या पाहिजेत. मित्रांनो, एकदा एका गावात एक माणूस राहत होता आणि तो माणूस आपल्या पत्नीमुळे खूपच त्रस्त होता. कारण त्याची पत्नी पतीसमोर प्रत्येक गोष्टीवर भांडण करायची. त्याच्या घरात एकदम गरिबी आली होती. खायला घरात धान्यही नव्हतं, प्यायला पाणीही नव्हतं आणि घालायला कपडेही नव्हते. मित्रांनो, रोजच्या या क्लेशामुळे तो पुरुष आपल्या पत्नीमुळे खूपच हैराण झाला होता. एक दिवस तो माणूस आपल्या घरातून जंगलाच्या दिशेने निघू लागतो. जंगलात जाताना त्या माणसाची एका साधूशी भेट होते. तेव्हा तो माणूस त्या साधूजवळ बसतो आणि तेथून बसून रडू लागतो. मित्रांनो, तो साधू त्या माणसाला विचारतो, पुत्रा, तुला काय झालं आहे? तू काय रडत आहेस? तेव्हा तो माणूस त्या साधूला सांगतो, महाराज, माझ्या घरात माझी पत्नी आणि 2 लहान मुले आहेत. माझी पत्नी माझे काहीच ऐकत नाही. प्रत्येक गोष्टीवर माझ्यासोबत भांडण करते, ज्यामुळे माझा एक छोटासा व्यवसायही आहे तोही बंद झालाय आणि आता आम्ही घरात दाण्यासाठी मोहताज झालो आहोत. आमच्या घरात खायला काहीच नाही, प्यायला पाणीही नाही, घालायला कपडेही नाहीत. पण मी माझ्या पत्नीला समजावून सांगितले की भांडण करू नकोस, तरी तू रोज माझ्यासोबत भांडत असते. या कारणामुळेच मी खूप दुःखी आणि त्रस्त झालोय. म्हणून मी घर सोडून तुमच्या शरणेत आलोय. मित्रांनो, ते साधू महाराज त्या माणसाला बोलवतात, पुत्रा, तू रडू नकोस. आज मी तुला अशा 3 गोष्टी सांगणार आहे. जो पुरुष आपल्या पत्नीच्या 3 गोष्टी पाहतो तो पुरुष आपल्या जीवनात कधीही गरीब राहत नाही. ना त्याच्या घरात कधी भांडण होते, ना त्याच्या व्यवसायात प्रगती होते. मित्रांनो, जेव्हा ते साधू महाराज त्या माणसाला सांगतात की मी तुला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या 3 गोष्टीची गाठ बांधून ठेव. जेव्हा तो माणूस त्या साधू महाराजाचे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकतो, साधू महाराजांना बोलतो, प्रभू, तुम्ही मला लवकर सांगा, त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या पाहिल्या पाहिजेत. मित्रांनो, जेव्हा ते साधू महाराज त्या माणसाला एक कथा सांगतात, तर चला मित्रांनो, गुरुजीकडून ती कथा ऐकून घेऊया. मित्रांनो, एका नगरात एक शेठ राहत होता. त्या शेठचा खूप मोठा व्यापार होता. त्याच्या घरात शेठ व त्याची पत्नी राहत होते. त्या शेठ व शेठणीमध्ये खूप प्रेम होते. त्यांच्या घरात कोणत्याही प्रकारची भांडण किंवा क्लेश होत नव्हता. म्हणून त्याच्या घरात सदैव माता लक्ष्मीचा वास राहायचा आणि त्याच्या व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत होती. त्या शेठ आणि शेठणीमध्ये इतके प्रेम होते की ते आजूबाजूचे लोक त्यांचे प्रेम पाहूनच जळायचे. मित्रांनो, शेठ आणि शेठणीच्या या प्रेमाचे उदाहरण प्रत्येक गावकरीही देत असे. असे करता करता त्या शेठ आणि शेठणीची गोष्ट त्या गावाच्या राजापर्यंत पोहोचली. मित्रांनो, तेव्हा शेठ आणि शेठणीची गोष्ट त्या राजापर्यंत पोहोचते तेव्हा तो राजाही त्यांच्या प्रेमाच्या उदाहरणाची स्तुती ऐकतो आणि म्हणतो, आपल्या गावात एक पुरुष आणि स्त्री असे आहेत ज्यांच्या घरात कधी भांडण होत नाही. त्या दोघांमध्ये इतके प्रेम आहे जे मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नाही. एकदा असे होते की तो राजा पूर्ण नगरात दवंडी पिटवतो आणि म्हणतो, या राज्यात जेवढेही लोक आहेत त्या सर्वांनी आपल्या आपल्या घरात दिवा लावून ठेवावा. जेव्हा राजाची राणी आपल्या राजाला विचारते, महाराज, अखेर तुम्ही सर्वांच्या घरात दिवा का लावत आहेत? राजा राणीचे बोलणे ऐकून राणीला बोलतो, दिवा प्रेमाचे प्रतीक असते. ज्या घरात दिवा पेटतो त्याच्या घरात सदैव प्रेम टिकून राहते आणि माझी इच्छा आहे की जे प्रेम शेठ आणि शेठणीमध्ये आहे तेच प्रेम आपल्या या नगरात, आपल्या या राज्यात प्रत्येक पत्नी आणि पतीमध्ये असावे. म्हणून मी प्रत्येक घरात दिवा लावू इच्छितोय. मित्रांनो, राजाची आज्ञा ऐकून पूर्ण नगरात दिवंडी पिटवली जाते आणि बोलतात, सर्वांच्या घरात दिवा रात्रभर पेटवला असावा.
राजाचे बोल ऐकून सर्व नगरवासी आपापल्या घरात दिवा लावतात, पण जशी मध्यरात्र होते सर्वांच्या घरातील दिवे विझू लागतात, पण त्या सेठ आणि सेठानीच्या घरातील दिवा कधीही विझत नाही. कारण मित्रांनो, दिवा प्रेमाचे प्रतीक असतो आणि ती सेठानी आपल्या नगरातला दिवा सदैव पेटलेला ठेवायची घरातला, जेणेकरून सेठ व सेठानीचे प्रेम कायम राहील. पण मित्रांनो, ती सेठणी म्हणजे आपले मनोमनी काम करायची, तिचे जे मन करायचे तेच काम ती करायची. पण सेठला त्या गोष्टीने कधीही त्रास होत नव्हता, कारण सेठ खूपच समजूतदार होता. तो विचार करायचा, जर मी माझ्या पत्नीला रोकटोक करेल तर घरात विनाकारण भांडणे होतील. मित्रांनो, म्हणूनच सेठ सेठणीच्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक बोल दुर्लक्ष करायचा. तो सेठ म्हणून दुर्लक्ष करायचा, जेणेकरून पती पत्नीमध्ये ते प्रेमपूर्ण व्यवहार कायम राहतील. एका रात्रीची गोष्ट आहे. पौर्णिमेच्या चांदण्याने आकाश उजळून निघाले होते आणि राजा राणी आपल्या राजवाड्याच्या सर्वात उंच छतावर उभे होते. तिथून त्यांना त्यांच्या विशाल व सुंदर राजाचे विहंगम दृश्य दिसत होते. संपूर्ण शहर शांत आणि निजलेल्या अवस्थेत होते. बहुतेक घरामध्ये अंधार पसरलेला होता, कारण दिवसभराच्या कष्टांत लोक विश्रांती घेत होते. पण याच शांततेत आणि अंधारात एक गोष्ट राजा राणीचे लक्ष वेधून घेत होती. ती म्हणजे एका लहानशा घरातील तेवत असलेला दिवा. तो दिवा एखाद्या सामान्य घरातला नव्हता, तर राज्यातील एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित सेठच्या घरातील होता. सर्वत्र अंधार असताना केवळ त्याच घरातला दिवा पेटलेला पाहून राजाच्या मनात एक विचार आला. तो राणीकडे वळून म्हणाला, बघ प्रिये, आपल्या संपूर्ण राज्यात अंधार आहे, पण त्या सेठ आणि सेठानीच्या घरातला दिवा अजूनही तेवत जळत आहे. हे केवळ प्रकाशाचे प्रतीक नाही, तर त्यांच्यातील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. मला खात्री आहे की त्यांच्यात खूप जास्त प्रेम आहे, म्हणून त्यांच्या घराची ज्योत कधीही विझत नाही. परंतु राणीचे मत राजापेक्षा वेगळे होते. ती एक अत्यंत समजूतदार आणि विवेकी स्त्री होती. तिने राजाच्या मताला नम्रपणे विरोध केला. ती म्हणाली, महाराज, मी तुमच्या मताशी सहमत नाही. त्यांच्यातील प्रेम केवळ सेठानीच्या समजूतदारपणामुळे टिकून आहे. ती जर समजूतदार नसती तर त्यांच्या घरात कधी शांतता राहिली नसती. राणीचे हे बोलणे ऐकून राजा थोडा निराश झाला. त्याने आपल्या मताचा पुनर्विचार करत म्हटलं, नाही राणी, तू चुकीची आहेस. मला वाटते की सेठ या सेठानीपेक्षा जास्त समजूतदार आहेत, म्हणूनच त्यांच्या घरात कधीच वादविवाद व भांडणे होत नाहीत. अशा प्रकारे एका साध्या दिव्याच्या प्रकाशावरून राजा आणि राणी यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तो वाद इतका वाढला की तो वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषयच बनला. शेवटी राजाने शांतपणे वाद मिटवण्याचा एक उपाय सुचवला. तो म्हणाला, आपण दोघेही नुसते वाद घालत बसण्यापेक्षा एक काम करूया. आपण त्या दोघांची परीक्षाच घेऊ. या परीक्षेत जो पास होईल तोच खरा समजूतदार आणि आपल्या दोघांमधील वाद कायमचा मिटेल. राणीला राजाची ही कल्पना आवडली. ती लगेच तयारही झाली. परीक्षेची तयारी करण्यासाठी राजाने आपल्या महालातील सर्वात विश्वासू दासीला बोलवले. राजाने तिला सेठकडे पाठवले आणि तिच्या कानात काही महत्त्वाचे संदेशही सांगितले. दासीने राजाच्या आज्ञेचे पालन केले. ती थेट सेठच्या घराकडे निघाली. ती जेव्हा शेठच्या घरी पोहोचली तेव्हा शेठची पत्नी म्हणजे शेठानी बाजारात काही सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती. शेठ घरात एकटाच होता. राजाची दासी दारात उभी असलेली पाहून शेठने तिचा आदर केला. तो म्हणाला, अहो दासी, तुम्ही राजमहालातून आला आहात, बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणतो. दासीने नम्रपणे नकार दिला. ती म्हणाली, धन्यवाद शेठजी, पण मी फक्त राजाचा एक महत्त्वाचा निरोप घेऊन आले आहे. शेठने तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि तिला निरोप सांगण्यास सांगितले. दासी म्हणाली, शेठजी, राजासाहेबांनी तुमच्यासाठी एक खास निरोप पाठवला आहे. त्यांनी सांगितले आहे की जर तुम्ही तुमच्या पत्नीला कायमचे सोडून दिले तर ते तुम्हाला भरपूर हिरे मोती जवाहिरे देतील. एवढेच नाही तर तुम्हाला राजमहालात एक मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर नोकरीही देतील. दासीने राजाचा हा प्रस्ताव शेठ समोर ठेवला. राजाला वाटले होते की पैशाच्या आणि पदाच्या लोभाने शेठ आपल्या पत्नीला सोडून देईल, पण शेठने राजाचा हा प्रस्ताव लगेच नाकारला. त्याने दासीला स्पष्ट सांगितले की तो किती संपत्तीसाठी किंवा मोठ्या पदासाठी आपल्या पत्नीला कधीच सोडून देणार नाही. दासीने परत येऊन राजाला सर्व काही सांगितले. हे ऐकून राजा खूप आनंदही झाला, कारण त्याच्या मताची पुष्टी झाली होती. राजाने आपल्या मताची खात्री पटली होती. सेठने आपल्या पत्नीवरील प्रेमासाठी संपत्ती व राजपद नाकारले होते. हे पाहून राजा खूप आनंदित झाला, पण राणीला अजूनही वाटत होते की सेठानीच खरी समजूतदार आहे. राजाला शेठची परीक्षा घेताना पाहून राणीने सेठानीची परीक्षा घेण्याचा निश्चय केला. तिने राजाला विनंती केली, महाराज, तुम्ही सेठची परीक्षा घेतली, आता मला सेठानीची परीक्षा घेऊ द्या. त्यानंतर आपल्या वादावर पूर्णविराम लागेल आणि खऱ्या अर्थाने कोण समजूतदार आहे हे सिद्ध होईल. राजालाही हे योग्य वाटले आणि त्याने राणीला परवानगी दिली. राणीने आपल्या राजमहालातील एका दासीला बोलवले. ती त्याला सेठानीच्या घरी पाठवण्यासाठी तयार झाली. तिने त्याला
खूप महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि त्याला फक्त तिने सांगितलेल्या गोष्टी सेठानीला सांगण्यास सांगितल्या. त्यानुसार तो दास सेठानीच्या घरात दिशेने निघाला. योगायोगाने त्यावेळी सेठ काही कामासाठी बाहेरगावी गेले होते. घरात सेठानी एकटीच होती. दासाला हीच योग्य संधी वाटली. त्याने सेठानीच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि सेठानीला सांगितले की तो राजमहालातून आला आहे आणि राणीसाहेबांनी त्याला पाठवलं आहे. सेठानीने त्याचा आदर केला. त्याला आत बोलवले. ती म्हणाली, ठीक आहे, सांगा, राणीसाहेबांनी मला कशासाठी बोलवले आहे? दासाने राणीचा निरोप सांगितला. त्याचे शब्द अत्यंत गंभीर आणि धक्कादायक होते. तो म्हणाला, राणीसाहेबांनी सांगितले की जर तू तुझ्या पत्नीला कायमचे सोडून देशील पतीला तर तुला खूप सारे हिरे जवाहरे संपत्ती देतील राणीसाहेब. पण जर तू तुझ्या पतीला मारून टाकशील तर ते तुला त्याच्या राज्याचा अर्धा भाग देतील. राणीला वाटले होते की संपत्तीच्या लोभाने सेठनी पतीला सोडून देईल, पण अर्ध्या राज्याच्या प्रस्तावावर तिची काय प्रतिक्रिया असेल याची राणीला उत्सुकताही होती. पण जे घडले ते राजा आणि राणी दोघांसाठी धक्कादायक होते. दासाने बोलणे ऐकून सेठानीच्या चेहऱ्यावर कसलेही भाव बदलले नाहीत. उलट तिने कसलाही विचार न करता लगेच होकार दिला. ती म्हणाली, ठीक आहे, जर राणीसाहेब मला त्यांच्या राज्याचा अर्धा भाग देणार असतील तर मी माझ्या पतीला मारून टाकेल. सेठानीच्या या उत्तराने दासही गोंधळून गेला. आपले काम पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी दासाने सेठानीला विचारले, मला कसे कळेल की तुम्ही सेठजींना मारून टाकले? तेव्हा सेठानीने त्याला आपल्या घरातील तेवत असलेल्या दिव्याकडे लक्ष वेधण्यास सांगितले. ती म्हणाली, हा दिवा तुला दिसत आहे ना? जेव्हा मी माझ्या पतीला मारून टाकेल तेव्हा हा दिवा विझून टाकेल. हा दिवा विझलेला पाहिला की तुला समजेल की माझे काम पूर्ण झाले. सेठानीचे हे शब्द ऐकून तो दास खूप निराश झाला. एका क्षणात त्याला स्त्री जातीविषयी तिरस्कार वाटू लागला. त्याला कल्पनाही नव्हती की एक स्त्री इतकी क्रूर आणि निर्दयी असू शकते. तो लगेच राजमहालात पोहोचला. त्याने राजा राणीला सर्व हकीकत सांगितली. सेठानीचा निर्णय ऐकून राणीला धक्काच बसला. तिला आपल्याच जातीचा म्हणजे स्त्री जातीचा तिरस्कार वाटू लागला. राजा मात्र रागाने लालबुंद झाला. त्याला एका निर्दोष व्यक्तीचा जीव वाचवायचा होता. त्याने त्वरित आपल्या सर्व सैनिकाला बोलवले आणि आदेश दिला, बघा, आपल्या वादामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव जायला नको. तुम्ही लगेच त्या सेठच्या घरी जा. त्या सेठानीला पकडण्याआधी सेठला वाचवा आणि त्याला सर्व गोष्टी सांगा. राजाला वाटले की सैनिक वेळेत पोहोचून सेठचा जीव वाचवतील. राजाच्या आदेशानंतर सैनिक व काही दासी त्या सेठानीच्या घराकडे निघाले. त्याला वाटले की सेठानी रात्रीच्या वेळी दिवा विझवून सेठला मारण्याचा प्रयत्न करेल, म्हणून त्याने रात्रीच्या आधीच म्हणजे संध्याकाळच्या वेळी तिच्या घरावर हल्ला करण्याचं ठरवलं. त्यांचा उद्देश सेठानीला पकडणे नसून सेठचा जीव वाचवणे होतं. जसे ते सेठानीच्या घरात घुसले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी पाहिलं की सेठ आधीच मेलेला होता आणि त्याचा मृतदेह घरात पडलेला होता. सैनिकांना व दासींना हे पाहून मोठा धक्काच बसला. ते सेठानीला म्हणाले, सेठजी तर मेलेले पडले आहेत. तुला तर त्यांना रात्री मारायला सांगितले होते ना? तेव्हा सेठानीने अत्यंत शांत आणि निर्दयीपणे उत्तर दिले, मला सेठला मारायचेच होते. रात्री तर मला फक्त दिवा विझवायचा होता, म्हणून मी दिवसात त्यांना विष देऊन मारून टाकले. आता माझे काम फक्त दिवा विझवण्याचे आहे. सेठानीच्या या उत्तराने सैनिक व दासी थक्क झाले. एका क्षणासाठी त्यांना विश्वास बसला नाही की एखादी स्त्री इतकी स्वार्थी आणि क्रूर असू शकते. ते उलट्या पायाने तेथून पळत सुटले आणि थेट राजाच्या दरबारात जाऊन त्यांनी सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून राजा रागाने आग बबूला झाला. त्याच्या मनात स्त्रीबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला. त्याने त्वरित आपल्या सैनिकाला आदेश दिला, जा आणि त्या दुष्ट सेठानीला कैदी म्हणून माझ्या समोर हजर करा. राजाच्या आदेशाचे पालन करत सैनिक त्या सेठानीला पकडून दरबारात घेऊन आला. राजाने तिला कठोर शिक्षा देत तुरुंगात टाकले. या घटनेमुळे राजाच्या मनात समस्त स्त्री जातीबद्दल अविश्वास आणि घृणा निर्माण झाली. हीच कथा तो साधू गावातील त्या माणसाला सांगत होता. कथा संपल्यावर साधूने त्याला विचारले, तुला आता समजले असेल की पुरुषाने आपल्या पत्नीच्या कोणत्या 3 गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पण त्या माणसाला अजूनही साधूचा अर्थ पूर्णपणे समजला नव्हता. तो म्हणाला, महाराज, मला अजूनही 3 मुद्दे तुमचे स्पष्ट झाले नाहीत. कृपया मला समजावून सांगा. तेव्हा साधूने त्याला 3 महत्त्वाचे मुद्दे सविस्तर सांगितले. तिच्या येण्या जाण्यावर लक्ष ठेवा. साधूने सांगितले, प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या येण्या जाण्यावर लक्ष ठेवले पाहिजे. तिने कुठे जावे, कुठे जाऊ नये हे त्याला कळले पाहिजे. जी पत्नी आपल्या पतीच्या नियंत्रणात राहते आणि त्याला आपली प्रत्येक हालचाल सांगते, त्या घरात कधीही भांडणे होत नाहीत आणि पतीचे नियंत्रण टिकून राहते.
नंबर 2, बोलचाल आणि आदर. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या बोलण्याकडे लक्ष देणे. ती तुमच्याशी आदरपूर्वक बोलते आहे का? ती तुमचा आदर करते आहे का? तुमच्या मताला महत्त्व देते आहे का? जी स्त्री आपल्या पतीचा आदर करत नाही, त्यांच्या बोलण्याला किंमत देत नाही, ती तुमच्यासमोर काहीही करू शकते, जसे त्या सेठानीने सेठसोबत केले. म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या बोलण्याकडे आणि तिच्या स्वभावाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नंबर 3 आहे चाल आणि वागणूक. साधूने तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगितला. प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या चाल आणि वागणुकीचे म्हणजे तिच्या वागणुकीचे निरीक्षण केले पाहिजे. जो पुरुष आपल्या पत्नीच्या चालणुकीवर जास्त प्रेम न दाखवता तिला नियंत्रणात ठेवतो, त्याच्या घरात कधीही संकट येत नाही. ज्या स्त्रिया आपल्या घरात मनमानी करतात, पतीच्या गोष्टी ऐकत नाहीत, त्यांच्यावर अशा प्रकारचे संकट येतात. साधूने हे 3 महत्त्वपूर्ण उपदेश दिल्यावर त्या माणसाला सर्व काही स्पष्ट झाले. त्याने साधूच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला आणि या 3 गोष्टी मनाची गाठ बांधून तो आपल्या घरी परतला. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला या कथेतून खूप काही शिकायला मिळाले असेल आणि खऱ्या श्रद्धेने कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की तुम्ही कमेंट करा. देवाचे देव महादेव तुमच्यावर कृपा ठेवतील. तसे त्यासोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओशी संबंधित कोणताही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्याकडे कोणताही प्रश्न नसल्यास हर हर महादेव नक्की लिहा, कारण तुमच्या कमेंट्समुळे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आम्हाला अधिक मिळते. धन्यवाद.